5 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं गेली अनेक वर्ष 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिवशी शहरातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो। मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये कोल्हापूर महापालिकेचं या उपक्रमाकडे दुर्लक्ष झालंय। कोल्हापूर जिल्हा परिषद तसंच अन्य संस्था संघटनांचे विविध पुरस्कार वितरण संपन्न झाले, मात्र महापालिकेला हे पुरस्कार वितरण करा म्हणून विविध संघटनांनी आंदोलनं केली होती। तरीही या प्रशासनाला जाग आली नाही। यावर्षी 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनी महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून महापालिकेच्या चौकात प्रतिकात्मकरित्या शिक्षकांचा पुरस्कार आणि सत्कार करून निषेध नोंदवला होता। मात्र तरीही महापालिका प्रशासनानं गांधारीची भूमिका घेतली। आज महापालिकेच्या 51व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून हे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेत। मात्र गेल्या 4 वर्षात जे जाहीर केलेले पुरस्कार विजेते होते त्यापैकी अनेक जण आता सेवानिवृत्त झालेत। तर यातील विद्यामंदिर शाहूपुरी शाळेतील शिक्षक अनिल खोत यांचं निधन झालंय। महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करून या पुरस्काराची अवहेलना केली आहे। या दिरंगाईबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय। झोपेतून नव्हे तर नशेतून जागे झालेले प्रशासन असल्याची टीका समितीचे अशोक पोवार यांनी केली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये महापालिकेच्या प्रशासनानं शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करून त्या शिक्षकांना अद्याप दिले नव्हते। मान्य आहे, कोविडच्या कालावधीमुळे 2 वर्ष समारंभ घेता आले नाहीत, परंतु त्यानंतर 3 वर्ष जिल्हा परिषद असेल, इतर विविध संघटना असतील, त्यांनी पुरस्कार वितरण केले। परंतु आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ह्या प्रशासनाला हे प्रशासन झोपेत नाही तर नशेत आहे असं आमचं मत आहे। यासाठी आंदोलनं करावी लागलीत आणि प्रशासनानं आम्हाला आंदोलन करताना सांगितलं की आम्हाला मोठे पाहुणे आणायचे आहेत, मंत्री महोदय आणायचे आहेत, पण त्यांनी काल हे प्रशासन झोपेतून जागं झालं। कारण आज कोल्हापूर महानगरपालिकेचा 51वा वाढदिवस आहे। या वाढदिवसासाठी कोणता तरी मोठा कार्यक्रम घेतला पाहिजे, म्हणून या शिक्षकांची अक्षरशः मस्करी करून अचानकपणे हा कार्यक्रम घेतला। एक प्रकारे या गुरुजनांचा हा अवमान आहे।